बापावर 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप आणि पोराची 1800 कोटींच्या घोटाळ्यानं सुरुवात. बापानं महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्प गिळल्याचे आरोप आणि पोरगा सरकारी भूखंड गिळत सुटल्याचा दावा. जुनी जाणती लोक म्हणतात की बापाच्या चपलीमध्ये पाय बसायला लागले की पोरगा मोठा झाला असं समजा, पण इथे तर पोरगा इतका मोठा झालाय की बापाच्या भ्रष्ट पावलांवर पोराचीही पावलं तंतोतंत पडायला लागली आहेत. आता या कहाणीतला बाप आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्य विलन आहे त्यांचे थोरले आणि सनकी पुत्र पार्थ पवार. पार्थ पवार यांनी पुण्यातील कोरेगाव पार्क या उच्चभ्रू भागातील 1800 कोटींचा 43 एकर भूखंड 300 कोटींमध्ये खरेदी केल्याचा आरोप केला जातोय. इतकंच नव्हे तर या व्यवहारांवर लागणारी 21 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी ही चुकवल्याचा आरोप होतोय. पण या दोन्ही गोष्टींपेक्षा गंभीर बाब म्हणजे कोरेगाव पार्क मधील तो भूखंड सरकारच्या ताब्यातील महारवतनाचा भूखंड आहे आणि हाच महारवतनाचा भूखंड लाटण्याचा प्रयत्न करून पार्थ पवारांनी सर्वात मोठा गुन्हा केलाय, ज्यामुळे फक्त पार्थ पवारच नाहीत तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारही पुन्हा एकदा अडचणीत सापडले. आता पार्थ पवारांचा भूखंड घोटाळा नेमका काय आहे? पार्थ पवार यांनी हा महारवतनाचा भूखंड कसा लाटला? महारवतन म्हणजे नेमकं काय? महारवतन पद्धत कधीपासून सुरू आहे? महारवतनाची ही जमीन लाटल्यामुळे पार्थ पवारांसह अजित पवारांची कोंडी कशी झाली आहे? अजित पवारांची कोंडी झाली आहे की भाजपनं ती केली आहे? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या काळात भाजप अजित पवारांना त्यांची अवकात दाखवण्याचा प्रयत्न करते का? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. मात्र त्याआधी माझं हे चॅनल पटकन सबस्क्राईब करा, कारण जर तुम्ही माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नाहीत तर मी बनवत असलेले हे इन्फॉर्मेटिव्ह आणि विश्लेषणात्मक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. तर चला मग पटकन माझं हे चॅनल सबस्क्राईब करा. आता सर्वात आधी पार्थ पवारांचा हा भूखंड घोटाळा नेमका काय आहे ते समजून घेऊ. पुण्यातल्या उच्चभ्रू कोरेगाव पार्क मध्ये राज्य सरकारच्या ताब्यातील महारवतनाची 43 एकरांची जमीन आहे. या जमिनीवर सध्या ब्रिटिशकालीन बॉटॅनिकल गार्डन आहे. या 43 एकर जमिनीची रेडी रेकनर म्हणजे सरकारी दराप्रमाणे किंमत आहे 294 कोटी रुपये. मात्र बाजार भावाप्रमाणे प्रति स्क्वेअर फूट 10,000 रुपयांच्या हिशोबात संपूर्ण जागेची किंमत जवळपास 1800 कोटी रुपये आहे. आता 1800 कोटी रुपयांची हीच जमीन महारवतनाची असल्यानं तिची विशेष परवानगी शिवाय खरेदी विक्री करता येत नाही. मात्र अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवारांनी आपल्या अमेडिया कंपनीच्या माध्यमातून अवघ्या 300 कोटींना ही जमीन खरेदी केली आहे. आणि खरेदी केली आहे कुणाकडून? तर शीतल तजवानी नावाच्या महिलेच्या पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून. आता याच जमिनीच्या व्यवहारांवर 21 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरणं अपेक्षित होतं. मात्र ही स्टॅम्प ड्युटी चुकवण्यासाठी पार्थ पवारांनी काय केलं तर 22 एप्रिल 2025 रोजी अमेडिया कंपनीकडून या जमिनीवर IT पार्क उभारण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या उद्योग विभागाला सादर केला. त्यानंतर अवघ्या 2 दिवसात म्हणजे 24 एप्रिलला अमेडिया कंपनीची ही फाईल राज्याच्या उद्योग संचालनालयानं स्टॅम्प ड्युटी माफ करून मंजूर देखील केली. त्यानंतर पुढच्या अवघ्या 27 दिवसात जमीन खरेदीचा व्यवहार उरकला देखील गेला आणि तोही 21 कोटींच्या स्टॅम्प ड्युटी ऐवजी फक्त 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर. आणि अशा प्रकारे पार्थ पवारांनी 300 कोटीत हडपली 1800 कोटींची महारवतनाची जमीन. आता महारवतनाची जमीन म्हणजे नेमकं काय आणि ती हडपण्यासाठी पार्थ पवार आणि शीतल तजवानी यांनी कोणकोणते कारनामे केले तेही नीट समजून घेऊ. महारवतन ही वतनदारी पद्धत महाराष्ट्र आणि सभोवतालच्या प्रदेशात ब्रिटिश काळाच्या आधीपासून सुरू आहे. म्हणजे अनेक राजे त्यांच्या अखत्यारीमध्ये वतनांची इनामं देत असत. या वतनाच्या बदल्यामध्ये काही सामाजिक कामं सांगितली जात, म्हणजे सुरक्षा, संदेशवहन आणि इतर सरकारी कामं. ब्रिटिश काळात वंश परंपरागत पद्धतीनं या वतनाच्या जागा देण्याची पद्धत सुरू राहिली. वतनदारांना इनाम म्हणून दिलेल्या जमिनी त्यांनी कसणंही सुरू ठेवलं. या जमिनी कसून महार समाज आपलं उत्पन्न मिळवत असे. आता ब्रिटिश काळापर्यंत विविध प्रकारची वतनं जी इनाम म्हणून दिली गेली होती ती अस्तित्वात होती. उदाहरणार्थ राजकीय कामासाठीचे इनाम, धार्मिक कामासाठीचे इनाम, प्रशासकीय कामासाठीचे इनाम इत्यादी. मात्र भारताच्या स्वातंत्र्यानंतर या जमिनींबाबतचं सरकारचं धोरण बदललं. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सरकारनं ही वतनांची पद्धत आणि वतनं बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 1958 मध्ये महाराष्ट्र सरकारनं वतन निर्मूलन कायदा आणला
आणि त्या अंतर्गत ही वतनं रद्द करण्यात आली। या नवीन कायद्यानुसार वतनांच्या जमिनी सरकारच्या अखत्यारीत घेण्यात आल्या। या जमिनी ताब्यात घेताना सरकारनं त्या कुटुंबियांना तेव्हा म्हणजे 1958 साली 45 रुपये मोबदलाही दिला। याच महार वतनाच्या जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारांवर कडक निर्बंध आहेत। म्हणजे सरकारचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीमध्ये या जमिनी येतात। त्यांची कोणत्याही प्रकारची खरेदी विक्री करायची असेल तर त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असते। अशा परवानगीशिवाय कोणताही व्यवहार झाला तर ही जमीन सरकार जमा करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतो। आता महार वतनाच्या जमिनींबाबत इतक्या कडक अटी असतानाही पुण्यातील कोरेगाव पार्कच्या या जमिनीचा व्यवहार कसा होऊ शकला तेही आपण नीट समजून घेऊ। तर पुण्याच्या कोरेगाव पार्क मधील हीच जमीन खरं तर 1958 सालीच महार वतनाकडून सरकार दरबारी जमा झाली आहे। त्यानंतर 1973 साली राज्य सरकारनं ही जागा केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेला 15 वर्षांच्या भाडे करारावर दिली। याच बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियानं या जागेवरील 1930 साली ब्रिटिशांनी उभारलेल्या बॉटॅनिकल गार्डन मधील जैवविविधतेच्या संवर्धनाचं काम केलं। त्यामुळेच 1988 साली 15 वर्षांचा हा करार आणखी 50 वर्षांनी वाढवण्यात आला। म्हणजे 2038 पर्यंत ही जागा केंद्र सरकारच्या बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेच्या ताब्यात असणं अपेक्षित होतं। याच ठिकाणी बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या माध्यमातून जैवविविधतेबाबत काही संशोधन प्रकल्पही उभारले जाणार होते। मात्र प्रकल्प सुरूच न झाल्यानं आणि जमीन वापरात न आल्यानं ती पुन्हा मूळ मालकांना परत देण्याचा प्रस्ताव आणला गेला आणि याचाच फायदा घेतला शीतल तजवानी यांनी। म्हणजे 2006 मध्ये शीतल तजवानी यांच्या पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीनं याच महार वतनाच्या जमिनीच्या 273 मूळ जमीन मालकांना शोधून त्यांच्याकडून जागेची कायमस्वरूपी पॉवर ऑफ अटर्नी घेतली। यावेळेला शीतल तजवानी यांनी या 273 मूळ मालकांना काय सांगितलं तर ही महार वतनाची जमीन मी तुम्हाला परत मिळवून देते। आणि अशा प्रकारे या 273 मूळ जमीन मालकांना फसवून त्यांच्याकडून या शीतल तजवानीनं जागेची पॉवर ऑफ अटर्नी घेतली। त्यामुळे शीतल तजवानी यांच्या पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला ही जमीन सरकारी ताब्यातून सोडवून घेण्याचे आणि विक्रीचे अधिकार मिळाले। म्हणजे हे सगळं घडलं 2006च्या दरम्यान आणि त्यानंतर जवळपास 19 वर्षांनी ही जमीन अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीनं विकत घेतली आणि हा व्यवहार केला पार्थ पवारांचे मामे भाऊ आणि अमेडिया कंपनीतील 1% भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील तसेच पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शीतल तजवानी आणि रवींद्र तारू यांनी। आता इथे एक गोष्ट नीट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीचा व्यवसाय आहे वाहन दुरुस्ती, वाहन खरेदी विक्री आणि इंटेरियरचा। याच अमेडिया कंपनीचं भाग भांडवल आहे फक्त 1 लाख रुपये, ज्यातील 99% हिस्सा पार्थ पवारांचा आणि फक्त 1% हिस्सा दिग्विजय पाटील यांचा आहे। त्यामुळे ज्या कंपनीचं भाग भांडवल अवघं 1 लाख रुपये आहे त्या कंपनीकडे 300 कोटींचा व्यवहार करण्याची आर्थिक क्षमता आली कुठून? म्हणजे पार्थ पवारांनी वडील अजित पवारांच्या राजकीय ताकदीचा वापर केल्याशिवाय हा 300 कोटींचा व्यवहार झाला असेल का? पण हे प्रकरण बाहेर पडल्यावरती आणि अंगलट आल्यावरती अजित पवार म्हणतायत मला या व्यवहारांबाबत काहीच माहिती नव्हतं। मला 35 वर्ष महाराष्ट्रातली जनता ओळखते, त्या संदर्भामध्ये मी उलट या निमित्तानं संपूर्ण माहिती घ्यायचं ठरवलेलं आहे। कारण मागे एकदा 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा पद्धतीचं काहीतरी चाललं असेल, त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही, असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी मी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या। परंतु त्याच्यानंतर परत काय झालं ते काही मला माहिती नाही। आता अजित पवारांच्या वाक्यातला हा विरोधाभासही लक्षात घ्या। आधी अजित पवार म्हणतात मला या व्यवहारांबाबत माहिती नव्हतं, नंतर म्हणतात 4 महिन्यांपूर्वी ही गोष्ट माझ्या कानावर आली होती। आता अजित दादा तुम्ही राज्यातील जनतेला मूर्ख समजता का की तुम्ही काहीही म्हणाल आणि लोक विश्वास ठेवतील? बरं मागील 20-22 वर्षांपासून अजित पवारच पुण्याचं राजकारण आणि सत्ताकारण बघतायत। सध्या पुण्याचे पालकमंत्री देखील अजित पवारच आहेत आणि अशा परिस्थितीत एवढ्या मोठ्या 43 एकर जमिनीचा व्यवहार होतोय आणि तोही सरकार जमा असलेल्या महार वतनाच्या
हे अजित पवारांना माहिती नसणार यावर दूध पित्या बाळाला तरी विश्वास बसेल का? बरं, सरकारी ताब्यातील जमीन खरेदी करताना काही विशिष्ट अटी लागू असतात. उदाहरणार्थ, वतनाच्या जमिनींवरती सरकारला नजराणा द्यावा लागतो. अशा जमिनींच्या विक्रीसाठी महसूल विभाग आणि कायदे विभागाची स्वतंत्र मंजुरी आवश्यक असते. पण या प्रकरणामध्ये अशा कोणत्याही प्रक्रियेचा ठोस उल्लेख न करता सर्व मंजुऱ्या एका मागोमाग एक काही दिवसात दिल्या गेल्या. स्टॅम्प ड्युटी माफी, जमीन हस्तांतरण आणि मालकी हक्कांचे सर्व दस्तऐवज एका महिन्याच्या आत पूर्ण करण्यात आले. आणि अजित पवार म्हणतायत, मला याबाबत माहितीच नव्हतं. हे हास्यास्पद नाही आहे का? आता महाराष्ट्राच्या राजकारणाची हास्य जत्रा झाली आहे खरी, पण अजित दादा इतकीही कॉमेडी करू नका, नाहीतर जनता तुमची कॉमेडी बघून बघून घेईल आणि तुमच्या तोंडात एक दिवस शेण कोंबेल. आता या संपूर्ण प्रकरणावरून वादंग निर्माण झाल्यावर हे प्रकरण अंगलट आल्यानंतर या महारवतनाच्या जमिनीच्या व्यवहारातून पार्थ पवारांना वाचवण्यासाठी त्यांच्या अमेडिया कंपनीतील 1% भागीदार असणाऱ्या दिग्विजय पाटलांवरती गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र 99% भागधारक असलेल्या पार्थ पवारांवरती कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. दिग्विजय पाटलांसह पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शीतल तजवानी, रवींद्र तारू आणि तहसीलदारांसह एकूण 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र मुख्य आरोपी पार्थ पवारांना यातून वगळण्यात आलं. इतकंच नाही तर हा जमीन व्यवहार पार्थनं रद्द करण्याचा निर्णय घेतलाय असं देखील खुद्द अजित पवारांनीच घोषित केलं आणि प्रकरणावर पडदा टाकण्याचा भाबडा प्रयत्न केला गेला. या व्यवहारामध्ये 1 रुपया पण दिला गेला नाही, तरी मोठे मोठे आकडे सांगितले, मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि विरोधकांनी पण आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. साहजिकच विरोधक त्याचा बदनाम म्हणजे आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करणार, तो त्यांचा अधिकार आहे, त्या खोलात मला जायचं नाही. परंतु मला आज संध्याकाळी कळालं की यामध्ये ते जे काही डॉक्युमेंट झालेले होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत. जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल करण्यात आलेला आहे. पण व्यवहार रद्द केल्यानं गुन्हा संपतो का? म्हणजे चोरानं चोरी केली आणि हीच चोरी अंगलट आल्यावर त्यानं मुद्देमाल परत केला तर चोराला निर्दोष मुक्त केलं जातं का? चोराला क्लीन चिट दिली जाते का? मात्र या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांना वाचवण्याचे प्रयत्न होत असल्यानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना आणि मुख्यमंत्री फडणवीसांनाही काही प्रश्न विचारायचे आहेत. पहिला प्रश्न आहे, पार्थ पवार संचालक असलेल्या कंपनीनं जमीन खरेदी केलेली असताना त्याच कंपनीतील फक्त 1% शेअर असणाऱ्या दिग्विजयसिंह पाटील यांच्यावर गुन्हा का? 99% भागीदार असणाऱ्या पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल नाही? दुसरा प्रश्न, या प्रकरणामध्ये SCS मार्फत लावलेल्या चौकशी समितीकडून पार्थ पवारांची चौकशी करणार का? तिसरा प्रश्न, पार्थच्या कंपनीनं जमीन खरेदीसाठी पैसे भरलेच नाहीत असं अजित पवार म्हणतात, मग जमीन व्यवहार आणि रजिस्ट्रेशन कसं झालं? स्टॅम्प ड्युटी कशाची घेतली? चौथा प्रश्न, पार्थ पवारांच्या याच प्रकरणाची चौकशी होईपर्यंत त्यांचे वडील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राजीनामा देणार का? किंवा अजित पवारांचा राजीनामा घेण्याचं धाडस मुख्यमंत्री फडणवीस आणि मोदी शहा दाखवणार का? आता असे अनेक प्रश्न निर्माण होत असताना आणि विरोधकांकडून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत की हे प्रकरण गंभीर आहे आणि याची चौकशी करणारच. मात्र पार्थ पवारांवर का गुन्हा दाखल झाला नाही याचं स्पष्ट उत्तर काही मुख्यमंत्री फडणवीस देत नाहीयेत. तिथे मात्र गोलमाल भूमिकाच पाहायला मिळते. हा जो काही करार त्यांनी केला होता त्या करारामध्ये पैशाचं एक्सचेंज हे बाकी होतं, पण रजिस्ट्री पूर्ण झाली होती. त्यांनी दोन्ही पक्षांनी ही रजिस्ट्री रद्द करावी अशा प्रकारचा अर्ज केलेला आहे. त्या अर्जाच्या अनुषंगाने त्यांना जे पैसे भरावे लागतात, कारण रजिस्ट्री रद्द करायची असेल तरी पैसे भरावे लागतात, त्यामुळे त्या संदर्भातली नोटीस त्यांना इश्यू झालेली आहे. त्यामुळे पुढची कारवाई जी काय ती होईल. पण हे जरी झालं तरी देखील जी काही क्रिमिनल केस दाखल झालेली आहे ती यांनी संपणार नाही. त्या संदर्भातल्या ज्या काही अनियमितता आहेत त्याला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर पुढची कारवाई होईल. यासोबत एक पॅरलल इन्क्वायरी जी चाललेली आहे ACSच्या अंतर्गत एक कमिटी आम्ही केलेली आहे, त्याच्याही अंतर्गत सगळी चौकशी करून 1 महिन्यामध्ये त्याचा अहवाल आम्ही घेऊ. त्याच्यामध्ये याची किती व्याप्ती आहे, अजून कोण कोण याच्यामध्ये आहेत या संदर्भातली सगळी माहिती मिळेल
आणि मग त्यानुसारच पुढची कारवाई ही केली जाईल. आता पार्थ पवारांवर कारवाई करण्याबाबत, गुन्हा दाखल करण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची गोलमाल भूमिका काय आहे, यामागचंही राजकारण नीट ऐका. पार्थ पवारांचा भूखंड घोटाळा समोर आल्यावर त्यांच्यावर कारवाई होणं आवश्यक होतं, पण तसं होताना दिसत नाहीये. आता तुम्ही म्हणाल की ज्याचा बापच उपमुख्यमंत्री आहे त्याच्यावर कसली कारवाई होणार? अजित पवारांच्या वरदहस्तानं ही कारवाई टाळली जाणार. पण इथे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वरदहस्तापेक्षा मुख्यमंत्री फडणवीसांच्या कपट नीतीला जास्त महत्व आहे. कारण हे प्रकरणच मुख्यमंत्री फडणवीसांच्याच आदेशानं भाजपच्या 2 नेत्यांनीच उघड केल्याचा दावा केला जातोय. कारण या महारत्नाच्या भूखंड घोटाळा प्रकरणात अडकलेल्या पार्थ पवारांच्या माध्यमातून अजित पवारांची भ्रष्टाचारी ही प्रतिमा अधिक गडद करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. आणि हे का केलं जात आहे तर आगामी महापालिका निवडणुकांसाठी. कारण मुंबई आणि ठाण्यानंतरच्या सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक कमाईच्या महापालिका आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवड. या दोन्ही महापालिकांमध्ये ताकद आहे भाजप आणि राष्ट्रवादीचीच. बाकी काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना, शिंदेची शिवसेना हे पक्ष पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत नगण्य आहेत. अशा परिस्थितीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत वर्चस्वाची लढाई सुरू आहे. त्यासाठीच अजित पवारांवर दबाव आणण्यासाठी, अजित पवारांना पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या राजकारणातून न्यूट्रलाइज करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी ही मोठी खेळी केली आहे, ज्यात पार्थ पवारांमुळे अजित पवार पुरते फसलेत. आणि यालाच म्हणतात राजकारणातील मास्टर स्ट्रोक. आता याच गोष्टीला अधिक मजबूतीने समजून घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं हे वाक्य नीट ऐका. महाराष्ट्र में बीजेपी पार्टी भाजपा ये किसी बैसाखी के आधार पर नहीं चलती, अपने बूते पर खड़ी. अब महाराष्ट्र में भी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र के राजनीतिक क्षेत्र के एक मजबूत हस्ताक्षर है, इसमें कोई ना नहीं बोल. अमित शहा म्हणतायत महाराष्ट्रात भाजपला कुबड्यांची गरज नाही, तर महाराष्ट्रात भाजप आता स्वबळावर चालतोय. याचा अर्थ अजित पवार आणि एकनाथ शिंदेच्या कुबड्या फेकून देण्याचा निर्णय भाजपनं घेतलाय. म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदेचा उपयोग भाजपसाठी संपलाय. त्यामुळे या दोन्ही पक्षांना संपवण्याचा भाजपचा प्लॅन आता ऍक्टिव्ह झालाय आणि याचाच पहिला घाव बसलाय अजित पवारांवर. आता पुढील काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदेचं एखादं प्रकरणही असंच उघड झालं तर नवल वाटायला नको. माझा व्हिडिओ कसा वाटला, त्याचबरोबर महाराष्ट्रातील या घोटाळेबाजांबाबत तुमची मतं काय आहेत ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.